रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे कल्पना जावडेकर यांना डॉक्टर संचेती यांच्या हस्ते जिंदादिल पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं। प्राण वाचवले। आजच्या युगातल्या आधुनिक सावित्री कल्पना विलास जावडेकर यांना जिंदादिल पुरस्कार प्रदान केला जातो। आदरणीय विलास जावडेकर सर इथे उपस्थित आहेत। मी विनंती करतो जावडेकर साहेबांना या प्रसंगी प्रमोद आडकर यांनी कल्पना जावडेकर यांची मुलाखत घेतली। यावेळी डॉक्टर H.K. संचेती, प्रतिभा शाहू मोडक, विलास जावडेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर आदी उपस्थित होते। कल्पना जावडेकर म्हणाल्या, मी यकृत दान करू शकते हे डॉक्टरांनी सांगितले व मीही तयारी दर्शवली। यावेळी अनेक अडचणी आल्या, पण जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याच्या विचारांमुळेच माझ्या पतीचे प्राण मी वाचवू शकले। दाता हा शस्त्रक्रियेनेही दैनंदिन जीवन जगू शकतो, त्याच्या व्यावहारिक जीवनात काहीच बदल घडत नाही। दाता होणे ही अभिमानास्पद असून आपल्या लाडक्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्येकाने हे प्रयत्न करायला हवे असं त्या म्हणाल्या। तसंच अवयव देणारी व्यक्ती आणि पेशंट या दोघांनी दानाचं पावित्र्य कायम ठेवण्याची आवश्यकता आहे असं आवाहनही कल्पना जावडेकर यांनी केलं। आज परत औक्षण करताना थरथरल्या ज्योती आणि ओघळले अश्रू आठवले 5 वर्षांपूर्वीचे ओवाळणे। धडधडत होतं काळीच आणि थरथरत होते हात आणि ज्योती। झरत होते अश्रू आणि मोती। देवानेच घातले होते एक अवघड कोडे। थोडे तरी पितृऋण फेडतो असे म्हणत पेलले होते तू शिवधनुष्य। तुझ्याकडे पाहते तेव्हा भरून येतो ऊर आणि भरून पावते माझी कूस। आज औक्षण करताना नजर जाते शेजारी, मोठ्या मोठ्या डोळ्यांची आणि स्वप्नांची, खळखळून हसणाऱ्या गोड चेहऱ्याची। तुझीही नजर असते तिच्यावरच खिळलेली आणि हात एकमेकांच्यात गुंफलेले। आजही थरथरत आहेत ज्योती आणि झरत आहेत अश्रू। समोरचे हे सुख बघताना सुद्धा मोत्यांची लयलूट होतच आहे। आदित्य आणि सर्वेश सुखाचे संसार नांदत आहेत एकाच छताखाली। नकळत दोन्ही हात वर करते आणि नजरही शोधत असते त्याला ज्याची असते ती विशेष लाडाची। मन म्हणते आहे बस इथेच कर मला मोकळी। या मोह माया बंधनातून हलकीच घे ओढून तुझ्या जवळ। आतून कुणीतरी सांगत असते हाच तो क्षण, हीच ती वेळ, घ्यायलाच हवी आता इथे विश्रांती। तेवढ्या दारावरची बेल वाजते, सर्व अवजारांसह माळी उभा असतो। बागेत लावलेल्या नव्या झाडांची मशागत करायला हवी, तो काढतो एक फरमान आणि क्षणात मन भानावर येतं। आठवतात मला माझ्या घरातल्या गोड आणि नाजूक कळ्या, त्यांनाही अजून जपायचे आहे कारण थोडा अवकाश आहे त्यांना पूर्ण फुलायला। हीच ती माया आणि हाच तो मोह, ठाऊक आहे मला मी आहे त्यात अडकलेली। तरीही मनात आहे विश्वास कारण त्या परमेश्वराची दृष्टी आहे माझ्यावरती। डॉक्टर संचेती म्हणाले, आपल्या प्रयत्नामुळे एक व्यक्ती आनंदाने जगू शकेल ही भावनाच मनाला समाधान देते। त्यामुळेच मनात जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण करून सामाजिक बांधिलकी जपावी। तसंच संस्कृती आणि संस्कार म्हणजे दुसऱ्याला उपयोगी पडणे होय। आपल्या आटोक्याच्या बाहेर असलेल्या गोष्टींसाठी परमेश्वर काहीतरी व्यवस्था करून ठेवतो। विलास जावडेकर यांनी पत्नीच्या या प्रयत्नाला मनापासून सलाम करताना म्हणाले, संचेती यांच्या निवड समितीचे मी मनापासून आभार मानतो। कल्पनाने डोनर म्हणून जे काम केलं त्यामुळे मी इथं आज उभा आहे। भारतात अशी 3000 ऑपरेशन झाली आहेत, त्यातील डोनरपैकी किती डोनर्सनी त्यांच्या पुढचं काम केलं आहे का? खरं तर कल्पनाचा हा पुरस्कार देऊन तो सन्मान करण्यात आला आहे।
तो सन्मान तिच्या पुढच्या वाटचालींकरता केला आहे, असंही ते यावेळी म्हणाले. कृतज्ञता आणि करुणा हे गुण माणसाजवळ असतील तर तो मोठा होतो. जेव्हा लोखंड वितळते तेव्हा एखादे शस्त्र निर्माण होते, सोने वितळते तेव्हा दागिना निर्माण होतो, पण जेव्हा माणूस वितळतो तेव्हा महामानव निर्माण होतो. पुरुष सेवा करू शकतात, पण वात्सल्य व प्रेम हे महिलाच देऊ शकते, असं प्रतिभा शाहू मोडक म्हणाल्या. एकदा स्ट्रेस टेस्ट जेव्हा मी डोनर म्हणून सिलेक्ट झाले त्यावेळेला एक स्ट्रेस टेस्ट होती. मी तिथे गेले, म्हणजे 2 मार्चला सर्वेश रिजेक्ट झाला, 3 मार्चपासून माझी टेस्ट सुरू झाली. मला इतका उत्साह, मला इतकी घाई झाली होती की आता घाईघाईने हा सगळा टेस्ट पार पाडायला पाहिजे. आणि जाता जाता मी पायरी चुकले आणि रस्त्यावरती साष्टांग दंडवत घातला. माझे दोन्ही गुडघे फुटले गेले. तशाच अवस्थेत मी ब्लड टेस्ट दिली आणि त्या स्ट्रेस टेस्टसाठी मी तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला बरेच कमरेला काय काय बांधलं आणि सांगितलं आता ट्रेडमिलवर पळा. मी पळत होते. तो म्हटला अजून पळा. तर मी म्हटलं अभी क्या हुआ है ना, मैं गिर गई. आता काय माझं हिंदी. तर तो म्हटला अगर आप भागेगी नहीं तो आपका रिपोर्ट नहीं जाएगा, अब आप ही सोचो. इतक्या शांतपणे त्यांनी बोललेल्यानंतर सोचो बिचो बंद केलं आणि जोरात पळायला सुरुवात केली. इतकी जोरात पडले की शेवटी तो म्हटला अब बस हो गया, अभी तो आप बोल रही थी आप भाग नहीं सकेगी और इतना दौड़ी. म्हटलं त्याला काय कळणार आहे की मी का पडले. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळं काय काय बांधलं आणि मला हळूच विचारलं आप कहाँ से आई है. म्हटलं पुणे से. अच्छा, पुणे से आप इधर आई है. म्हटलं हाँ. आप लोग तो हम लोगों को, बिहारी लोगों को वहां से भगा रहे. त्यावेळेला राज ठाकरे ते खूप जोरात होतं. वहां से भगा रहे और आप यहाँ आए हो. मनात म्हणलं दिल्ली तुझी आहे का, पण बोलायची नव्हती ताकद, कारण सगळं अडकलेलं होतं. तर मी म्हटलं नाही वो राजनीतिक लोक बोलते हैं ऐसा वैसा होता है, हम क्या करें, करत मी बसले तिथे. तेव्हाच मला वाटत होतं की हा माणूस काहीतरी गोंधळ घालणार आणि त्यांनी केलाच. एक्सलंट 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 म्हणणारा माणूस त्यांनी माझ्या त्या रिपोर्टमध्ये एक खूट ठेवली की जी मला ऑपरेशनच्या, जे 11 मार्चला ऑपरेशन होतं तर 10 मार्चला 4 वाजता मला थेलियम टेस्ट करायला लावलं. असा तो एक प्रसंग. त्याच्यानंतर मी सोनोग्राफीला गेले तर सोनोग्राफी करताना ते प्रोब फिरवता फिरवता त्या माणसाने आपको कौन लिव्हर दे रहा है. म्हणलं मला का कोण देईल, मीच डोनर है. आप दे रहे, आप किसको दे रहे. मतलब मेरे पति को दे रही हूँ. ये डॉक्टर लोग भी ना ऐसा क्यों करते, अच्छे खासे डोनर का पार्ट लेके बिठा देते, वो तो अपने कर्मों का फल भुगते हैं. मला इतका राग आला. मी म्हणलं एक तर तू टेक्निशियन आहे, फक्त तू तुझं काम कर, तू मला का सल्ले देतोयस. अर्थात ही गोष्ट मी लगेच डॉक्टर सोईंना सांगितली. त्यांनी ऍक्शन घेतली त्याच्यावरती. सर्वेशचं रिजेक्शनचं दुःख आणि माझा परमेश्वर चमत्कार दाखवतोय आणि आता मी डोनर बनणार आहे ह्याचा आनंद, ह्या 2 अत्युच्च भावना त्यावेळेला माझ्या मनात होत्या. डॉक्टरांनी सांगितलं की सर्वेशचं लिव्हरचे जे 2 भाग नॅचरली जे पडतात 50-50, 40-60 किंवा 35-65, तसं न असता सर्वेशचं 29 आणि 71 की जे खरंच खूप रेअर आहे. म्हणजे माझ्या परमेश्वराने चमत्कार दाखवला. डॉक्टर म्हणाले जरी हे 29 असलं तरी सुद्धा आम्ही डॉक्टर 5% ऍक्च्युअल ओपन केल्यानंतर वेगळं काही सरप्राईज असू शकतं. त्यामुळे कदाचित तो 24 पण असेल, कदाचित तो 34 पण असेल, पण हे आम्ही सर्वेशच्या बाबतीत रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्वेश रिजेक्ट झाला आणि मी सिलेक्ट झाले. त्यांनी मला विचारलं नाव आय थिंक मिसेस जावडेकर यू आर डोनर. मी हो म्हणाले आणि सोमवारी त्यांनी मला एवढी मोठी लिस्ट दिली आणि ती लिस्ट घेऊन त्याच दिवशी मी हातात लिस्ट घेऊन जे पडले उत्साहाच्या भरात ते त्याच दिवशी झालं सोमवारी.
कारण 4 मार्चची तारीख पोस्टपोन झाली होती आणि 11 मार्चची तारीख त्यानंतर. पण 11 मार्च सुद्धा विलासला खूप गोष्टी मॉनिटर करून तगवलेलं होतं. म्हणून श्रीरामने मला सांगितलं की 10 तारखेला की आज जर तू थेलियमची टेस्टला नाही केलीस तर उद्या जर तू म्हणलीस तर उद्या तुझ्या टेस्टचा उपयोग होणार नाही. मी विलासच्या लाईफस्टाईल बद्दल सांगेन. विलास बी सिव्हिल, त्यामुळे दगडमातीशी त्याचं नातं. महाराष्ट्रभर त्याचं काम चालायचं. तो वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स, रोड्स, पाईपलाईन्स ह्याच्यामध्ये त्याचं काम होतं. त्यांनी जवळजवळ ह्या कामाच्या निमित्ताने 20 ते 25 लाख किलोमीटर प्रवास केलेला आहे. या सर्व साईट्स वरनं जाणं आणि घरी परत येणं. तर ज्या वेळेला तो साईटवर जायचा त्यावेळेला साईटवर असलेलं अन्न त्याला खायला लागायचं. खानावळी जे बनायचं ते काही वेळा तेलकट, तिखट, पूर्ण ताटभर वाढलेलं अन्न त्याला खायला लागायचं. आणि त्याचा प्रवास रात्रीचा व्हायचा, कारण दिवसभर काम आणि रात्रीचा प्रवास. त्याच्यामुळे ही अनियमितता त्याच्या ह्या 30-35 वर्ष जसं कामाला सुरुवात झाली तोपर्यंत तशी फार जाणवली नाही. बारीक बारीक गोष्टी जाणवत होत्या. त्या म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती काळवंडलेपणा यायचा, की ज्याला आज पिगमेंटेशन असा शब्द वापरतात. आणि त्याच्या पायावरती सूज असायची कधी कधी, म्हणजे सॉक्स काढल्यानंतर एक सॉक्सची रिंग असायची किंवा पायाच्या चपलेचे वण असायचे. ह्याबद्दल आम्ही बोलायचो तेव्हा तो म्हणायचा की मी दिवसभर जर साईटवर उभा असतो आणि साईट सुद्धा भंडारा, नांदेड, धुळं, दोंडाईचं, नगर, औरंगाबाद अशा ठिकाणी, तर उन्हामध्ये त्याचं काम असायचं. त्यामुळे काळवंडत असेल असा विचार करायचा आणि ते पटायचं. आणि पायावरच्या सुजेबद्दल विचारले असता तो म्हणायचा मी प्रवास करतो, दिवसभर साईटवर उभा राहतो, त्यामुळे पाय ओथंबून येत असतील. ही त्याची लाईफस्टाईल होती. आणि हळूहळू त्याला साधारण वयाच्या 50-52 नंतर त्याला बारीकसा ताप यायला लागला. मग हा ताप हळूहळू म्हणजे 1 महिन्याने यायचा. क्रोसिन घेतली की त्याला बरं वाटायचं. त्याच्यानंतर तो 15 दिवसांनी 8 दिवसांनी असा ताप यायला लागला. मग मात्र विलासचे जवळचा मित्र डॉक्टर अरुण देहाटराय, की जो रोज भेटणाऱ्यातला आहे, त्यांनी विलासला ब्लड टेस्ट करायला सांगितली आणि त्याच्यात आवर्जून त्यांनी लिव्हर फंक्शन टेस्ट करायला सांगितलं, की ज्याच्यामध्ये त्याचं बिलिरुबिन थोडं हाय आलं आणि एन्झाईम लेवल्स पण त्याच्या हाय आला. आणि ते पहिलं निदर्शनास आलेलं त्याचं. या आजाराचं निदान झाल्यावर जेव्हा कळलं की आता हे लिव्हरचा थोडासा प्रॉब्लेम आहे म्हटल्यानंतर तुमची स्वतःची, मी विलासला विचारलं की तू उगाच सुद्धा केलं नाहीस. आता डॉक्टरांनी सांगितलं जसं की ज्या गोष्टींना काही पर्याय नाही ती गोष्ट ऍक्सेप्ट करायची आणि ती ऍक्सेप्ट करण्यासाठी परमेश्वराकडे शक्ती मागायची. ते विलासने त्यावेळेला केलं. अजून एक घालमेल येणारा प्रसंग सांगते. ऑपरेशनच्या पूर्वी विलासला ऍडमिट केलेलं होतं गंगाराम मध्ये आणि अल्ब्युमिन त्याला इकडनं दिलं होतं, इकडनं सलाईन दिलेलं होतं. हात तर पूर्णपणे काळे निळे झालेले होते, कारण त्याचा पीटी इतका वाढला होता की संपूर्ण शरीर त्याचं काळं निळं झालेलं होतं. थकला होता, इकडे नेब्युलायझर लावलेला, अशा अवस्थेत तो पडलेला. तर मी त्याला विचारलं की तू पडून पडून थकला असशील तर तुला 4 पावलं चालायची का, जरा माझ्या बरोबर थोडं बाहेर येतो का. तर विलास म्हणला हो चालेल. मग मी सिस्टरना बोलून त्या सगळ्या नळ्या तात्पुरत्या काढून घेतल्या आणि त्याला घेऊन हळूहळू धरत धरत मी कॉरिडॉर मध्ये येणार तर विलास म्हणला कपू थकलो, मी दमलो. कधीही दमलो शब्द न घेणारा, आम्हाला ट्रेकिंगला घेऊन जाणारा, सहलीला घेऊन जाणारा, उत्साहाने बॅडमिंटन कोर्ट वरती रॅकेट फिरवणारा, अत्यंत उत्साही असा विलास 4 पावलं पण टाकली नाही. आणि जेव्हा तो म्हणतो मी दमलो, ती जीवाची घालमेल, त्यावेळेला असे खूप क्षण आहेत की जे घालमेल